पक्षात टीम आपण पाहतोय यंगस्टार आपटी कल्पेश आलाय, कल्पेश भोईर ज्याला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरनं बॅटिंग करण्याकरता योगेश पाटील आणि यश ही ओपनिंग पेअर ओपनिंग जोडी ती मैदानात दाखल आहे बॅटिंग करण्याकरता. विस्फोटक खेळी करता योगेशची सातत्यानं ओळख राहिली आहे. योगेशला आपण पाहतोय स्ट्रायकर एंडवर बॅटिंग करण्याकरता तो सज्ज आहे. नॉन स्ट्रायकर एंड कडनं यश तो आहे बॅटिंग करण्याकरता. तिथे कल्पेश भुईर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळताना पहिला बॉल चांगला बॉल परफेक्ट यॉर्कर लेंथवर हाताळला हा चेंडू. जिथे तर आपण पाहिलं तर अगदी सन्मानपूर्वक योगेश पाटील यांना बॉलला खेळून काढलंय. अगदी विस्फोटक बॅटिंग करता योगेश पाटीलची ओळख राहिली आहे. मग स्पर्धा असेल हमरापूरची जिथे शेवटच्या मॅचमध्ये आक्रमकता दाखवली होती मात्र निराश केलं बाकीच्या प्लेयरने आणि कुठेतरी तो पराभव स्वीकारावा लागला होता टीम सरळ सोडला. जाऊयात मॅचमध्ये. आज नवीन दिवस नवीन स्पर्धा खेळताना आपण पाहतोय योगेश पाटील त्याच्या विपक्षात पुढचा बॉल तो देखील प्रतिमरित्या हाताळलाय. कल्पेश भोईरला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरनं जिथे यश आणि योगेश ही ओपनिंग पेअर ओपनिंग जोडी ती मैदानात आहे. पहिल्या 2 बॉलचा खेळ झाला जिथे कोणत्याही प्रकारची धाव ती येत नाहीये. यंगस्टार आपटी आणि त्याच्या विपक्षात टीम शशिकांत स्फूर्ती सरसोड. तिसरा सामना तो सध्या मैदानात चालू आहे. सकाळच्या सत्रात टीम शिवंजी स्पोर्ट्स सलमान विजयी झाली. त्यानंतर सीकेएम विल्कोस हा संघ दुसऱ्या फेरीत जाऊन पोहोचलाय. पुढचा बॉल योगेश पाटील फटका चांगला आहे जिथे एक टप्प्या अखेर लॉंग ऑफ पर्यंत जो क्षेत्ररक्षक अगदी बॉलवर येऊन बॉलला फील्ड करतोय. सिंगल ती अर्जित होती आहे. या सिंगलच्या मदतीनं धावसंख्येचा अकाउंट ते ओपन होते. धावसंख्या जी 0वरनं 1 या धावसंख्येवर जाऊन पोहोचतीये. चांगली मॅच ते आपण मैदानात पाहतोय. दोन टीम तुल्यबल आहेत एकमेकांच्या विपक्षात सातत्यानं खेळलेत. आज पुन्हा एकदा मात्र या ऐनशेटच्या मैदानावर यशच्या विपक्षात पुढचा बॉल पॉवर प्ले मध्ये चांगली फटकेबाजी करतात. सातत्यानं ओळख आहे यशची आणि सिंगल ती अर्जित होतीये. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुन्हा एकदा 1 पुढे जातीये. 1 जाऊन 2. दोन्ही टीम नंतर मॅच जशी होईल आयोजकांशी संपर्क साधायचा. तत्पूर्वी जाऊयात मॅच मध्ये जिथे 2 धावा त्या स्कोर कार्डवर आहेत. ओव्हर नंबर 1 मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. पुढचा बॉल योगेश पाटील बॉलला फेकून दिलाय षटकारा करता 6 धावांकरता. थांबेल तो योगेश पाटील कुठे आलाय षटकार 6. जाऊयात मॅच मध्ये जिथे योगेश पाटीलचा तडाखा आपण पाहिला अगोदरच्या बॉलवर. त्याच्या विपक्षात पुन्हा एकदा कल्पेश भोईर बॉलिंग ट्रॅकवरनं पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तिथे स्ट्रॉंग अपील योगेश पाटील विकेट जातीये. एक षटकार जरी ठोकला असला तरी मात्र पुढच्याच बॉलवर विकेट जातीये. बॅटर बाद योगेश पाटील पहिला हादरा बसतोय तो टीम शशिकांत स्फूर्ती सरसोड या टीमला विकेट. नवीन बॅटर मैदानात दाखल होतोय. योगेश पाटील यांचे बंधू जयेश पाटील वाडा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जयेशजी पाटील जयेश तो येतोय मैदानात बॅटिंग करण्याकरता. तिथे योगेश पाटील बाद झाला. पहिला विकेट तो कल्पेश भोईरने आपल्या टीम करता मिळवून दिलाय. त्यानंतर मात्र पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या स्कोर कार्डवर लागतीये 8 धावा. एक षटकार तो योगेश पाटीलच्या बॅटमधनं आला होता. पहिल्या 2 बॉलवर संघर्ष पाहिला योगेश पाटीलचा. त्यानंतर मात्र योगेश पाटील
षटकार जरी खेचला असला तरी मात्र कल्पेश भोईरनं त्याला बाद केलंय. एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून कल्पेश भोईरकडे देखील पाहिलं जातं. यश आणि जयेश पाटील तो सध्या मैदानात आहे. संपूर्ण स्पर्धा जर आपण पाहिली तर सावली क्रिएशन ज्यांच्या माध्यमातून आपण लाईव्ह जी पाहतोय. दिशांत आलाय, दिशांत आलाय गोलंदाजी मार्क वरनं या ओव्हर नंबर 2 करता. समोर यश आहे. जर आपण पाहिलं दुसरा बॉल तो हाताळला जातोय. चांगली गोलंदाजी ती आपण मैदानात पाहतोय दिशांत कडनं. अगदी पहिल्या षटकातनं बांधून ठेवलं. पहिल्या षटकातनं पूर्णपणे जर एक योगेश पाटीलचा एक षटकार वगळला तर मोठे फटके ते खेळू दिले नाहीयेत कल्पेश भोईरनं. 5 ओव्हरची मॅच ती आपण मैदानात पाहतोय. मॅच क्रमांक 3 ती सध्या चालू आहे. पुढचा बॉल यशच्या विपक्षात. जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न, तिथे फटका फसलाय. विकेट जातीय. विकेट नंबर 2 यशला परतावं लागेल. बॅटर बाद. जाऊयात मॅच मध्ये. जिथे जर आपण पाहिलं तर धावसंख्या स्कोर कार्डवर आहे. पहिल्या षटकाच्या अखेर जिथे 8 धावा. तदनंतर मात्र दुसरं षटक दिशांत गोलंदाजीला आला. मात्र दुसऱ्याच बॉलवर त्यांना विकेट देखील मिळवून दिली आपल्या टीम करता. एक महत्त्वपूर्ण विकेट ती यशची. वेगवान बॉल, तिथे बॉलला टॅप केलंय. तिथे क्षेत्ररक्षक त्याच्याकडनं होतीये चुकी. त्या चुकीला माफी नाहीये. मात्र तिथे शशांक सरांकडनं इशारा आलाय. षटकार. 6 धावा. डीजे थँक्यू. गोल्या दर्श तुम्ही त्या कॅमेरामॅनच्या मागे नका बसू, तिकडे खाली उतरा. जाऊयात मॅच मध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा. वेगवान तेच तरार. डॉट बॉल. निर्धाव चेंडू. अगदी वेगवान मारा तो आपण पाहिला या बॉलवरनं. तरी षटकार आला असल्याने तरी पुढचा बॉल तो कमबॅक करणारा होता. तिथे धावसंख्या स्कोर कार्डवर लागतीये 14 धावा. 14 धावा त्या स्कोर कार्डवर आहेत. दर्जेदार मॅच ती सध्या मैदानात रंगतीये. आज दिग्गज संघ ते आपण इन ॲक्शन पाहणार आहोत. सापणे 11 सापणे हाही संघ इन ॲक्शन दिसेल. पुढचा बॉल ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. तिथे शरीर यष्टीवर जाऊन बॉल आदळतो. लेग बाईज स्वरूपानं ऑफिशियल पंच दर्शवतात. सिंगल ती कंप्लीट होतीये. या सिंगलच्या मदतीनं धावसंख्या 1 न वधारतीये. स्कोर कार्डवर 15 धावा. दुसरं षटक ते सध्या प्रगतीपथावर आहे. एका बाजूने टीम शशिकांत स्फूर्ती सरसवोड आणि त्याच्या विपक्षात टीम यंगस्टार आपटी. हा संघ आपण मैदानात इन ॲक्शन पाहतोय. समोर बॅटिंग करण्याकरता जयेश पाटील उभा आहे. आता त्याच्या विपक्षात पुढचा बॉल. व्हाईट बॉल. स्ट्रॉंग अपील. ते पंच खुश नसतील. पंचांचा का जर आपण पाहिलं तर अगदी दर्जेदार काम ऑफिशियल पंच म्हणून आपण पाहतोय. जिथे व्हाईट बॉल दिलाय त्या व्हाईटच्या मदतीने धावसंख्या 1 न वधारतीये. 1 न पुढे जातीये. 16 धावा. 16 ही धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे. जाऊयात मॅच मध्ये. जिथे समोर
जयेश पाटील जेपी. तिथे निर्धाव डॉट बॉल. तिथे 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या स्कोर कार्डवर लागली 8.0च्या सरासरीने 16 धावा त्या स्कोर कार्डवर लागल्यात. कल्पेश भोईर ओव्हर नंबर 3 करता पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता सज्ज होईल या तिसऱ्या षटकातनं. जाऊयात मॅच मध्ये. कल्पेश भोईर ओव्हर नंबर 3 जिथे योगेश पाटील सारखा एक महत्वाचा बॅटर त्यानं बाद केला होता तो चालाय. पुन्हा एकदा पाचारण केलंय. चांगला बॉल अगदी ग्राउंडला गुदगुल्या करत चेंडू येतोय पुढे. तिथे काऊ कॉर्नर मधनं क्षेत्ररक्षक जो बॉल पर्यंत पोहोचतोय सिंगल ती अर्जित होतीये. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 न वधारती आहे. स्कोर कार्डवर धावा असतील त्या टोटल 17. 17 आकडा म्हटलं की एबी डिव्हिलियर्सची आठवण होते. अगदी 17 खतरा अगदी 360 म्हणून एबी डिव्हिलियर्सकडे पाहिलं जातं. आणि तिथे जयेश पाटील आहे सध्या मैदानात बॅटिंग करण्याकरता. त्याच्या विपक्षात बॉलिंग ट्रॅकवरनं कल्पेश भोईर. पुढचा बॉल जेपीच्या विपक्षात. तिथे चेंडू बराच काळ हवेत होता. तिथे डिफाईन लेगचं क्षेत्र तिथे बॉलला फील्ड केलंय. बॉलची फेकी येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. तिथे 2 धावा त्या कंप्लीट होतील. दोन्ही बॅटर सेफ झोन मध्ये पोहोचतील. 2 येतील. या 2च्या मदतीने धावसंख्या वधारती आहे. 19 धावा त्या स्कोर कार्डवर लागल्यात. तब्बल 51,000 असलेली ही पारितोषिक असलेली ही स्पर्धा आपण पाहतोय. दर्जेदार ट्रॉफीज मॅन ऑफ द सिरीज करता LED TV ती देखील आपण पाहतोय. चांगला मॅच जर आपण पाहिला अभिजित क्रीडा मंडळ 80च्या माध्यमातून अगदी वेटिंगला आहेत बरेचसे संघ. पुढचा बॉल जयेश पाटील मिस टायमिंग स्ट्रोक. झेलला संधी निर्माण झाली आहे. तिथे झेल सुटलाय. जीवनदान तुम्ही दिलंय कोणाला तर ते जीवनदान तुम्ही दिलंय जयेश पाटीलला. इथे झेल घेण्याची नामी संधी होती. एक सहज सोपा झेल होता तो ड्रॉप झालाय. तिथे सिंगल धाव ती कंप्लीट होती आहे. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 20 ती स्कोर कार्डवर लागतीये. तिसरं षटक ते प्रगतीपथावर आहे. वैयक्तिक कोट्यातलं दुसरं षटक ते कल्पेश भोईर सध्या हाताळतोय. इथे पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरनं. चांगला बॉल जिथे सिंगल ती अर्जित होतीये. अगदी स्ट्रेट ड्राईव्हनं फटका हा खेचला होता तसा बॉलला कलेक्ट करेल. 1 धाव कंप्लीट होतीये. या 1 न धावसंख्या वधारतीये. स्कोर कार्डवर 21 धावा. 21 धावा स्कोर कार्डवर लागला. चांगली मॅच ती सध्या मैदानात रंगते. मॅच क्रमांक 3 ती सध्या मैदानात चालू आहे. बॉलिंग ट्रॅकवरनं कल्पेश भोईर. पुढचा बॉल पुन्हा एकदा जयेश पाटीलच्या विपक्षात. स्लोवर 1 कमी गतीने टाकला. या अगोदर ज्या वेगाने बॉल टाकले ना त्यापेक्षा कितीतरी कमी वेग या बॉलवरनं आपण पाहिला. तुम्ही म्हणतात ना तुमच्याकडे व्हेरिएशन असणं ते खूप गरजेचं आहे. आणि ते व्हेरिएशन ते कल्पेश भोईर दाखवतोय. चांगला बॉल अगदी दर्जेदार बॉल. तिथे जेपीला बंदिस्त केलं या बॉलवरनं. डॉट बॉल निर्धाव चेंडू. धावसंख्या 21 2 विकेटच्या मोबदल्यात. शेवटचा बॉल आहे या ओव्हरमधनं. कल्पेश भोईर आपल्या गोलंदाजीतनं शेवटचा बॉल इथून पुढे जेपीच्या विपक्षात हाताळेल. अगदी 8 ते 10 पावलांचा रनअप घेत पुढचा बॉल. इथे जयेश पाटीलच्या बॅटमधनं 2 क्षेत्ररक्षक त्यामधनं गॅप. बॉल जातोय आपल्या स्ट्राइक आउट मध्ये. जयेश पाटीलच्या बॅटमधनं आलाय हा शेवटच्या बॉलवर चौकार. 4
धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे 25, 25 धावा त्या स्कोर कार्डवर लागल्या. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. अजून येणारी 2 षटकं ती इथून पुढे शिल्लक असतील. येणारे 12 बॉल ते अजून इथून पुढे शिल्लक असतील. पहिल्या 2 मॅचचा विचार केला तर सकाळच्या सत्रातनं अप्रतिम बॅटिंग केली ती दीपेश घोलपनं. तब्बल 20 बॉल आणि 91 धावांची बॅटिंग ती दीपेश घोलपनं सकाळच्या सत्रातनं केली. त्यानंतर मात्र बाळाराम त्यानं देखील दर्जेदार बॅटिंग केली आहे. तब्बल 80 धावा त्या टीम अभिजात 80 समोर ठेवल्या होत्या. त्या अगोदर शिवंचे स्पोर्ट्स सलमाननं 114 धावा त्या टीम ओमसाई कोणे संघासमोर ठेवल्या होत्या. या मैदानावर धावा होत आहेत मात्र इथे सरस्वत संघ पहिल्या 3 ओव्हरला 25 केल्यात. येणारे अजूनही 12 बॉल ते इथून पुढे शिल्लक आहेत. येणारे 12 बॉल त्या 12 बॉलमध्ये किमान 50 ते 55 प्लस धावा त्या इथून फायटिंग स्कोर असेल. मात्र त्या 55 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न नक्की करेल तो टीम शशिकांत स्फूर्ती सरस्वत संघ. मात्र इथे ओव्हर नंबर 4 ला सुरुवात केली जाईल. चौथ्या गोलंदाजी करता संपूर्ण स्पर्धा जर आपण पाहिली तर सावली क्रिएशन कल्पेश गोतरणे आणि अल्पेश गोतरणे यांच्या माध्यमातून ही लाईव्ह जी टेलिकास्ट आपण पाहतोय. येत्या काही दिवसांमध्ये सरसोळकरांची देखील स्पर्धा येते. तब्बल 51,000 असलेली स्पर्धा खासदार चषक तो देखील आपण पाहणार आहोत. बऱ्याचशा स्पर्धा आहेत या वाडा तालुक्यातनं अपकमिंग आहेत. मोठ्या मोठ्या स्पर्धा त्या आपल्याला पाहायला मिळतील. विपुल आलाय ओव्हर नंबर 4 करता गोलंदाजी करण्याकरता त्याला पाचारण केलंय. 25 झाल्या 3 ओव्हरला. विपुल ओव्हर नंबर 4 सुरुवात करतोय. पहिला बॉल अगदी पंचांच्या जवळून गोलंदाजीला. पहिलाच बॉल तिथे झेलला संधी परतावं लागेल. विकेट गेली आहे. बॅटर बाद. इथे इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न तो केला गेला आणि लेग बाईज सुरू. ओके 22 ची धाव आहे. एक धाव ती अर्जित होती आहे. या एकच्या मदतीने धावसंख्या 26 धावा. समोर जयेश पाटील आहे त्याच्या विपक्षात. पुढचा बॉल स्विच इट खेळण्याचा प्रयत्न तो राहिला जयेश पाटीलच्या विपक्षात. चांगला बॉल दर्जेदार बॉल तिथे डॉट बॉल निर्धाव. चौथ्यात मॅच मध्ये चांगली गोलंदाजी ती मैदानात नव्हती. चौथं षटक सध्या चालू आहे. इथे फर्निचर डिस्ट्रॉय फलंदाज बाद. जयेश पाटील त्याला परतावं लागेल. विकेटचं पतंग होत आहे बाद. सापणे 11 सापणे देखील स्पर्धा येते. त्यांच्या माध्यमातून सापणेकरांच्या माध्यमातून 20, 21, 22, 23 जानेवारी या 4 दिवसामध्ये ती स्पर्धा असेल. 50,000 प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक 25,000, तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक जे 12,000 रुपये अशी 4 दिवस असणारी ही दर्जेदार स्पर्धा आपण पाहणार आहोत. त्यातनं 20 आणि 21 या 2 दिवसामध्ये वाडा क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून संघ जे 20 संघ खेळवले जातील. तत्पूर्वी जाऊयात मॅचमध्ये तिथे विकेट गेली आहे. जयेश पाटीलला बर्दवलंय. 26 धावा स्कोर कार्डवर असताना नवीन बॅटर मैदानात येतोय चेतन पाटील.
चेतन पाटील त्याच्या विपक्षात पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅकवर ना गोलंदाज हाफ ट्रॅकर बॉल होता तिथे कल्पेश भुईर बॉलवर झेपावतोय सिंगल ती अर्जित होती आहे या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 न वाढती आहे 27 धावा त्या स्कोर कार्डवर लागल्यात 5 बॉल ते आतापर्यंत टाकून झालेत मयूर गोतारनेला आपण पाहतोय स्ट्रायकर एंडवर आता बॅटिंग करण्याकरता थोडासा उशिरानं आला बॅटिंग करण्याकरता मात्र इथनं धावांची खूप जास्त गरज आहे कारण की धावा यायला हव्यात मयूर गोतारनेच्या बॅटमधनं गॅपमध्ये बॉलला पाठवलाय षटकाराकरता ही ओळख आहे मयूर गोतारनेची टीम सरसोळ संघाचा विचार केला तर मयूर गोतारने सध्या खूप फार्माद आहे किंवा मग खूप चांगली बॅटिंग सातत्याने करतोय मग बॅटिंग असू देत बॉलिंग असू देत दोन्ही क्षेत्र खूप चांगल्या पद्धतीने त्यानं सांभाळलेत मात्र इथेच षटकार आलाय आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या 33 धावा स्कोर कार्डवर लागल्यात 4 विकेटच्या मोबदल्यात इथनं पुढे शेवटचा आणि अंतिमचा षटक असेल या अंतिमच्या षटकातनं गोलंदाजी करण्याकरता ओव्हर नंबर 5 हर्षद आलाय गोलंदाजी करण्याकरता शेवटच्या षटकातनं अंतिमचं षटक त्याला इथून हाताळायचं आहे हर्षदला आपण पाहतोय 5वं षटक आहे या 5व्या षटकातनं ज्या काही धावा येतील ना त्या धावा इकवटाव्या लागतील कारण की टार्गेट सेट करण्याकरताची फर्स्ट इनिंग मधलं बॅटिंग चालू आहे ती टीम शशिकांत स्फूर्ती सरसोळ संघाची पहिला बॉल मात्र इथे डिफाईन लेगचं क्षेत्र निवडलंय तिथे बॉल गेलाय वन बाउन्स ओव्हर दी रोप आलाय चौकार 4-4-4 37 धावा स्कोर कार्डवर लागल्या तिथनं मात्र धावा यायला सुरुवात झाली आहे इथनं धावा यायला लागल्यात कारण की शेवटच्या बॉलवर जिथे मयूर गोतारने षटकार ठोकला चेतन तो आता आक्रमक होतोय पहिल्याच बॉलवर चौकार ठोकलाय 37 धावा स्कोर कार्डवर आहेत 5वं षटक ते प्रगतीपथावर आहे बॉलिंग ट्रॅकवरनं आपण पाहतोय हर्षद जो शेवटच्या षटकाकरता आलाय पुढचा बॉल चेतनच्या विपक्षात चांगला बॉल दर्जेदार बॉलच्या हाताळणी ती मैदानात आपण पाहतोय सिंगल अर्जित केली आहे दुसरीचा प्रयत्न करणार नाहीये मयूर गोतारने देखील जास्तीत जास्त चेंडू खेळण्याचा प्रयत्न करेल कारण की धावांची खूप जास्त गरज आहे ती टीम सरसोळ संघाला जाऊयात मॅच मध्ये पुढचा बॉल चांगला बॉल फिंगरला रोल केलं तिथे बॉल टर्न प्राप्त झाला आणि तिथे मयूर गोतारने तो सरप्राईज झाला धावसंख्या 38 धावा जाऊयात मॅच मध्ये पुढचा बॉल अतिरिक्त शफल झाला त्या बॉलला उडवलाय हवा दिली आहे बॉलला पाठवलंय आमच्या समालोचन कक्षावर आलेला हा मयूर गोतारनेचा दमदार षटकार 6 धावा नेक्स्ट मॅच टीम दिनकरपाडा आणि त्याच्या विपक्षात टीम सापणे 11 सापणे या दोन टीम एकमेकांच्या विपक्षात असतील या नेक्स्ट मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर सापणेकरांचा विकी काळे अगदी ISPL पर्यंत निवड झाली आहे चौथ्यात मॅच मध्ये धावसंख्या 44 धावा असताना इथनं शेवटचा बॉल आहे मयूर गोतारनेच्या विपक्षात या शेवटच्या बॉलवर हाय अँड हँडसम सडक पे कडक आलाय षटकार मयूर गोतारनेच्या बॅटमधनं 6 धावांकरता दर्जेदार स्ट्रोक या षटकारानं धावसंख्या 50 झाली आहे स्कोर कार्डवर विजयाकरता 51 धावा त्या करावा लागतील त्या टीम यंगस्टर आपटीला
तर या स्पर्धेच्या निमित्ताने म्हणून पाहतोय अरविंद सरांचं इथे आगमन झालं आहे. अरविंद ठाकरे सर, आपल्याला विनंती आहे की आपण सन्मानाने व्यासपीठावर या. आपल्या या स्पर्धेतून हार्दिक हार्दिक सुस्वागतम. तर एकंदरीत पाहिलं तर 51 धावाचं मोठं टार्गेट दिलं गेलं आहे, जे निश्चितच थोडंसं सोपं नसणार आहे. सापणे करूया जरा. आणि टीम दिनकरपाडा, चला कर्णधार पाठवा लवकर समीर. दोन टीम एकमेकांच्या विपक्षात असतील या नेक्स्ट मॅच मधनं, जिथे टीम सापणे 11 सापणे आणि त्याच्या विपक्षात टीम दिनकरपाडा. दोन टीम सापणेकरांची देखील स्पर्धा येते काही दिवसामध्ये, जानेवारीमध्ये, तिथे कुमारजी ठाकरे साहेब यांच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस केला जातोय. दोन कर्णधार माझ्या समोर जोडले गेलेत. चॉईस दिली जाते या ठिकाणी. हॅलो, दिनकरपाडाकडनं कॉल दिला जाईल. काढा कॉल दिला आणि टॉस जिंकलाय दिनकरपाडा टीमनं. निर्णय काय असेल? फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. आयोजनाबद्दल काय म्हणशील? आयोजन तर खूप सुंदर आहे आणि आम्हाला खेळायला दिल्याबद्दल त्यांचे खूप धन्यवाद. नक्कीच कुणाल टॉस जिंकला असता तर तुझा निर्णय काय असता? फिल्डिंग घेतली असती. नक्कीच. प्रथम बॅटिंग आली, किती धावांचं लक्ष असेल मनामध्ये? 50+ जाण्याचा प्रयत्न असेल. जास्त वेळ घेत नाहीये, मॅच चालू आहे. तत्पूर्वी आपण इथे जाऊयात आपल्या एका सन्मानाकडे. अर्थातच अगदी सर्वांचे लाडके आमचे मित्र असतील किंवा आमचे सर्वांचे लाडके सर असतील, अरविंदजी ठाकरे सर इथे उपस्थित झालेत. या स्पर्धेच्या निमित्ताने या माध्यमातून त्यांचा आपण इथे सन्मान करून आहोत व्यासपीठावर आपल्या अभिजात 80 क्रीडा स्पर्धेमध्ये. तर मी इथे विनंती करेन बीके पाटील सरांना, मला वाटते अरुण सरांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते आपण अरविंद ठाकरे सरांचा इथे सन्मान करावा. त्याच्या सोबतीला मात्र बीके पाटील सर सुद्धा असतील सन्मानासाठी. तर या दोन्ही मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण इथे मान्यवरांचा सन्मान करतोय, आपल्या पाहुण्यांचा सन्मान करतोय. अरविंद ठाकरे एक आदर्श शिक्षक म्हणून त्यांचं आपण पाहिलं अनेक वर्षाचं कालावधी, आणि आज त्यांचा इथे आणि क्रीडा केंद्र प्रमुख म्हणून आज सध्या ते रुजू आहेत या पदावर. तर त्यांचा आपण सन्मान करतोय व्यासपीठावरून. त्यांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत केलं आहे अभिजात क्रीडामंडळाच्या या 80 ट्रॉफीमध्ये. आपलं सहर्ष स्वागत, सुस्वागत आणि सुस्वागत आमच्या विनीत मानधून आपण इथे उपस्थित राहिलात. तर निश्चितच आपलं यासाठी खूप खूप स्वागत आणि खूप खूप धन्यवाद. जाऊयात मॅच मध्ये, जिथे एक विकेट ती मैदानातनं गेली आहे यंगस्टार आपटीकरांची. बॉलिंग ट्रॅकवर मयूर गोतारणे. मी मगाशीच उल्लेख केला की या वर्षीच्या सीझन मध्ये जर आपण पाहिलं ना, तर मयूर गोतारणे हे नाव खूप चर्चेत आहे. अगदी मग बॅटिंग क्षेत्र असू देत किंवा मग गोलंदाजीचं क्षेत्र असू देत, बॅटिंग दर्जेदार केली आहे. कल्पेश भोईर स्ट्रायकर एंडवर आता सध्या आपण पाहतोय. नवीन बॅटर मैदानात नॉन स्ट्रायकर एंडकडनं आपण जर पाहिलं तर बॅटिंग करण्याकरता अगदी सिंगल घेण्याचा प्रयत्न तिथे मात्र थांबवलं कल्पेश भोईरनं. रिक्स ती मात्र घेतली जात नाहीये, कोणत्याही प्रकारची धाव ती दिली जात नाहीये. धावसंख्या 1 ही स्कोर कार्डवर असताना एक विकेट तो परतीच्या प्रवासाला गेलाय. चांगलं षटक मयूर गोतारणे. ओव्हर नंबर 1 मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक हाताळतोय. पुढचा बॉल इथे आउटफील्ड फास्ट आहे, बॉलचा पाठलाग केला जातोय पराग पाटील कडनं. बॉल इथे थांबवला जाईल का? मात्र तिथे बॉलला स्टॉप केलंय. तत्पूर्वी पराग पाटील बॉलची फेकी करतोय. रनआउटला संधी आहे इथे. पॉपिंग क्रीज मध्ये सेफ झोन मध्ये बॅटर पोहोचतोय. धावा कंप्लीट होतील या टोटल 3. या 3च्या मदतीने धावसंख्या 4 ती स्कोर कार्डवर लागली आहे. रंगतदार मॅच आपण पाहतोय. टीम शशिकांत स्फूर्ती सरसोळ शेवटच्या ओव्हरमध्ये ज्या काही धावा आल्या त्या इकवटल्या आणि एक मोठं टार्गेट ते सेट केलं. ते टीम शशिकांत स्फूर्ती सरसोळ या टीमनं तब्बल 50 पर्यंत पोहोचले. म्हणजे विजयाकरता 51चं टार्गेट ठेवलंय समोर. तिथे 2 बॅटर सध्या मैदानात. दिशांत, त्याला आपण पाहतो बॅटिंग करताना. दिशांत आणि कल्पेश भोईर ते सध्या बॅटिंग करताना ऑन बॅटिंग मार्कवर. दिशांत तो आहे
बॅटिंग करण्याकरता क्षेत्ररक्षण ते निहारलं जात आहे जयेश पाटील JP कडनं. जाऊयात मॅचमध्ये मयूर गोतारणे. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरनं सज्ज होतोय. ओव्हर नंबर 1 मॅन्डेटरी पॉवर प्लेचा विचार केला तर एक क्षेत्ररक्षक अगदी डिपेक्सच्या कव्हरवर पाहतोय. पुढचा बॉल तिथे अतिरिक्त बाहेर, खूप जास्त बाहेर होता आणि मग तिथे ऑफिशियल पंच शशांक सर यांनी दर्शवलं बॉल वाईड. एक्स्ट्रा धाव देणार आहे. या वाईटच्या मदतीनं धावसंख्या 1 न वाढतीये. 5 धावा त्या स्कोर कार्डवर लागल्यात. संपूर्ण ऐन शेतकऱ्यांची मेहनत, दर्जेदार स्पर्धा ती आपण पाहतोय या ऐनशेत नगरीमध्ये. आजचा या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. मयूर गोतारणे पुन्हा एकदा सज्ज होतोय बॉलिंग ट्रॅकवरनं. तिथे आतापर्यंत विचार केला तर मयूरनं 4 चेंडू ते आतापर्यंत टाकलेत. पुढचा बॉल चांगला बॉल, दर्जेदार, अगदी भेदक मारा, मोठ्या पटक्यांपासून पूर्णपणे दूर ठेवलंय. ही सिंगल ती कंप्लीट होतीये. सिंगलनं स्ट्राईक रोटेट केली जाते. महत्वपूर्ण. कल्पेशला देखील माहिती आहे की मयूरवर हल्ला करणं थोडंसं कठीण आहे आणि मग त्याकरता तो सिंगल डबलला महत्व देतोय. अगदी बेसिक आहे क्रिकेटमधलं, ते दाखवलं जात आहे. सिंगल डबल, या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 न वाढतीये. स्कोर कार्डवर 6 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरनं मयूर गोतारणे. शेवटचा बॉल आहे या ओव्हरमधनं. 1 विकेट तो परतीच्या प्रवासाला आतापर्यंत गेलाय. शशिकांत स्फूर्ती सरसोळ त्याच्या विपक्षात आपटी. पुढचा बॉल अगदी सहज हा पटका खेळलाय. तिथे पराग पाटील बॉल पर्यंत पोहोचलाय देखील. योगेश पाटील बॅकअपला होते तत्पूर्वी सिंगल तिचा डबलमध्ये, डबलचा टिबलमध्ये कन्वर्ट केलाय. 3 धावा, अगदी चांगली रनिंग आपल्याला पाहायला मिळते. तांत्रिकी सहाय्यक पंचायत समिती डहाणू या ठिकाणी धीरजी पाटील साहेब उपस्थित झालेत. त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान तो मुख्य मंचावरनं केला जातोय. सागर ठाकरे यांना मी विनंती करतोय की तो शुभ सन्मान या ठिकाणी मुख्य मंचावरनं करायचा आहे. अगदी जर आपण पाहिलं तर उच्च शिक्षित आहेत आणि तो शुभ सन्मान या ठिकाणी मुख्य मंचावरनं केला जातोय. अतिथी देव भव, आलेल्या मान्यवरांचा मान सन्मान करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे आणि महाराष्ट्राची जी संस्कृती आहे, अगदी अतिथी देव भव, तो सन्मान, शुभ सन्मान या ठिकाणी मुख्य मंचावरनं होतोय. जाऊयात मॅचमध्ये, जिथे पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या अखेरीस स्कोर कार्डवर धावा लागल्यात त्या 9 धावा 1 विकेटच्या मोबदल्यात. 50 पर्यंत 51 पर्यंत पोहोचायचंय. जाऊयात मॅच मध्ये, जिथे जयेश पाटील आलाय. ओव्हर नंबर 2 करता गोलंदाजी करण्याकरता तो सज्ज होतोय. समोर कल्पेश आहे. कल्पेश भुईरला आपण पाहतोय. त्याच्या विपक्षात पहिला बॉल, पहिलाच बॉल, झेलला संधी, पकडो कॅच, जीतो मॅच. मात्र 2 क्षेत्ररक्षक त्यांच्या मध्यावर बॉल पडलाय. कॉलिंग नव्हतं, कम्युनिकेशन नव्हतं. तुम्ही जेव्हा झेल घेताय किंवा एखादी धाव घेताय तेव्हा तुमच्यामध्ये ते कम्युनिकेशन किंवा मग तो संवाद तो असणं खूप गरजेचं आहे. मात्र तिथे तो दोघांमधला संवाद नव्हता. कोण कॅच घेईल, कोण बॉलला बॅकअपला राहील, हे दोघांमध्ये तो तालमेल नव्हता आणि मग तिथनं तो झेल सुटलाय. झेल सुटल्यानंतर मात्र धावा कंप्लीट झाल्यात. 2 धावा त्या कंप्लीट केल्यात. या 2च्या मदतीने धावसंख्या नेल्सन आकड्यावर 11. पुन्हा एकदा झेलला संधी आहे. आता मात्र पुन्हा एकदा तिथे कोण पोहोचलं नाहीये. आता गोलंदाज एकच म्हणत असेल की मी गोलंदाजीतनं 100% देतोय, क्षेत्ररक्षकांना ती साथ द्यायला हवी आहे. मात्र इथे 2 झेल ड्रॉप झालेत. असं क्रिकेटमध्ये म्हटलं जातं की पकडो कॅच जीतो मॅच. झेल खूप महत्वाचे असतात आणि ते झेल सातत्यानं सुटत आहेत. प्रयत्न 100% करतोय क्षेत्ररक्षक देखील, मात्र तिथे झेल ड्रॉप होत आहेत. 2 झेल सुटलेत. 2 जीवनदान ते दिलेत कल्पेश भुईरला. सध्या आता स्ट्रायकर एंडवर दिशांत आलाय बॅटिंग करण्याकरता. धावसंख्या 12 ची स्कोर कार्डवर आहे. ही धावसंख्या स्कोर कार्डवर असताना जयेश पाटील ओव्हर नंबर 2 अगदी हलका रनअप आहे. 6 ते 7 पावलांचा रनअप. वेग कमी केला, फिंगरला रोल केला, टर्न तो प्राप्त झाला. डॉट बॉल, निर्धाव चेंडू.
अभिजात क्रीडा मंडळ ऐनशेत ज्यांच्या माध्यमातून भव्य दिव्य स्पर्धा ती आपण पाहतोय. तब्बल 51,000 स्पर्धेचं पारितोषिक आहे. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 31,000, तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 21,000. वाडा क्रिकेट असोसिएशनशी संलग्न 28 टीम ते आपण पाहणार होतो या स्पर्धेतनं. इथे बॉलला पॉइंटचं क्षेत्र तिकडे पाठवलं, तिथे पराग पाटील त्याच्याकडनं फ्लंबल होतीये. 2 धावा त्या कंप्लीट झाल्यात. मोठे फटके जरी आले नसले ना तरी मात्र सिंगल डबल त्यानं गेम चालू आहे सध्या मैदानात. या दोनच्या मदतीने धावसंख्या 14 ती स्कोर कार्डवर लागली आहे. जयेश पाटील प्रत्येक बॉल विचारपूर्वक टाकतोय, प्रत्येक चेंडू विचार विनिमय करून टाकला जातोय. चार बॉल ते आतापर्यंत टाकून झालेत. 4 बॉलचा विचार केला तर जयेश पाटीलनं 5 धावा ते आतापर्यंत खर्च केल्यात. चांगला बॉल, चांगली गोलंदाजी ती मैदानात होती. या दिशांत आणि कल्पेश भुईर ती सध्या बॅटिंग करण्याकरता सज्ज आहेत दिशांच्या विपक्षात. पुढचा बॉल इथे बॉलला थारा नाहीये, बॉल जाईल 1 बाउन्स ओव्हर द रोप. आलाय चौकार. 4-4-4. चला जाऊयात मॅच मध्ये. पुढचा बॉल जेपी जयेश पाटील. पुन्हा अच्छा एकदा बॉलला पाहिलं होतं, निहारलं होतं, मात्र तिथे पराग पाटील तो बॉलचा पाठलाग करतोय. वाह, चांगल्या पद्धतीने बॉलला स्टॉप देखील केलंय. फेकी येते, वाह परफेक्ट फेकी ती आली आहे योगेश पाटील पर्यंत. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 2 ओव्हरच्या अखेरीस धावसंख्या स्कोर कार्डवर लागतीये 10.0च्या सरासरीनं 20 प्रति ओव्हर. 10ची सरासरी आहे. त्या सरासरीनं सध्या चाललेत ते यंगस्टर आपटीकर. मात्र पहिल्या 2 ओव्हरला 20 झाल्यात. येणारे अजूनही 3 षटकं इथून पुढे आहेत, म्हणजे येणारे 18 बॉल आहेत आणि 18 मध्ये 31 करायचे आहेत. मात्र जमेची बाजू एकच आहे की दिशांत आणि कल्पेश भुईर सारखे बॅटर मैदानात उभे आहेत आणि दोन्ही विश्वासाचे फलंदाज आहेत, कारण की चांगला खेळ सातत्यानं कल्पेश भुईर तो देखील करत आलाय. मात्र येणारे 18 बॉल आणि विजयाकरता 31ची गरज आहे. चला जास्तीचा वेळ जातोय, लगेच बॉलिंग ट्रॅकवरनं गोलंदाज आणायचा बॉलिंग करण्याकरता. संध्याकाळी कोणालाही बॅडलाईटचा सामना करावा लागला नाही पाहिजे याकरता आताच तुम्ही घाई करा. प्रत्येक मॅच इथून पुढे देखील 4-4 ओव्हर त्या लास्ट पर्यंत झाल्या पाहिजेत याकरता आयोजक प्रयत्न करतायत. तुम्ही साथ द्या. मात्र ओव्हर नंबर 3 ला बॉलिंग ट्रॅकवरनं नो डाऊट पुन्हा एकदा मयूर गोदारने त्याला पाचारण केलंय या तिसऱ्या षटकातनं गोलंदाजी करण्याकरता. 20 ही धावसंख्या स्कोर कार्डवर आहे. ओव्हर नंबर 3 करता मयूर गोतारने आलाय. समोर कल्पेश भुईर सारखा बॅटर आहे तिसऱ्या षटकातनं. तिथे मयूर गोतारनेचं हे षटक खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की इथनं पॉवर प्ले त्याचं बंधन ते मुक्त झालंय. आता क्षेत्ररक्षण ते विखुरलं जात आहे. मयूर गोतारने पहिला बॉल कल्पेश भुईरच्या अतिरिक्त शफल झाला होता, तिथे सिंगल ती अर्जित होती. या डबलचा प्रयत्न हुलकने दिली आहे, मात्र इथे दुसरी धाव न घेणं पसंत करतोय कल्पेश भुईर. शांत आणि संयमी खेळी ती मैदानात होती. धावसंख्या 21. नेक्स्ट मॅच एक बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल. टीम दिनकर पाडा आणि त्याच्या विपक्षात टीम सापणे 11 सापणे. या 2 टीम मध्ये ते नेक्स्ट मॅच असेल. मयूर गोतारने पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरनं. समोर दिशांत सारखा बॅटर आहे, त्याच्या विपक्षात चांगला बॉल. तिथे झेलला संधी, इथे विकेट गेली आहे. विकेट नंबर 2 दिशांतला परतावा लागेल. एक महत्वाचा बॅटर मैदानात सेट झाला होता, मात्र आता त्याला पाठवलंय परतीच्या प्रवासाला. विकेट जातीये.
थँक्यू डीजे. क्रिकेट नंतर जर कशाला खूप जास्त पसंती आली असेल ना तर मग ती बैलगाडा शर्यत आहे. जाऊयात मॅच मध्ये जिथे विकेट गेली आहे. नवीन बॅटर मैदानात विपुल आलाय बॅटिंग करण्याकरता. ठाणे या ठिकाणी अग्निशमन दलात कार्यरत आहे. तो विपुल बॅटिंग करण्याकरता आलाय. त्याच्या विपक्षात मयूर गोदारणे तो सज्ज होतोय. ओव्हर नंबर 3 ती सध्या आहे बॉलिंग ट्रॅकवरनं. विकेट मिळवून दिली आहे मयूर गोदारणेनं विपुलच्या विपक्षात. पुढचा बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न तिथे जयेश पाटील थोडा दूर होता बॉल पासून. परागला कॉल दिला. पराग बॉलवर आलाय. एक धाव ती अर्जित होतीये. या एकच्या मदतीनं धावसंख्या 22 या धावसंख्येवर असताना 2 विकेट त्या आतापर्यंत गेल्या. तिसरं षटक ते प्रगतीपथावर आहे. चौयात मॅच मध्ये 22 ही धावसंख्या स्कोर कार्डवर आहे. कल्पेश भोईरला आपण पाहतोय बॅटिंग करताना. सध्या डोकेदुखी आहे कारण की डावखुऱ्याने उजव्या हाताचा बॅटर आहे मैदानात. सातत्यानं क्षेत्ररक्षण ते बदलावं लागतंय. पुढचा बॉल तिथे झेलला संधी. यश आलाय जीवाच्या आकांतानं आणि इथे झेल देखील घेतली आहे. अप्रतिम महत्वाचा बॅटर कल्पेश भोईर बॅक टू डगआउट. परतावं लागेल. विकेट नंबर 3 बाद. याच क्षेत्ररक्षकाची आठवण करून देईन. आई गावदेवी पिंपळास या स्पर्धेतनं उत्कृष्ट क्षेत्ररक्षक कोण ठरला तर ते नाव आहे यश आणि त्या यशनं टिपलाय झेल. विकेट. जाऊयात मॅच मध्ये जिथे विकेट गेली आहे. महत्वाचा बॅटर कल्पेश भुईर तो बाद झालाय. नवीन बॅटर मैदानात येतोय बॅटिंग करण्याकरता. जाऊयात मॅच मध्ये मयूर गोतारणे. पुढचं षटक पुढचा बॉल इथे सिंगल ती अर्जित होतीये. जाऊयात मॅच मध्ये धावसंख्या स्कोर कार्डवर 23 धावा. तिथे स्कोर थांबलाय. आता थांबा बसलाय धावसंख्येला विपुलच्या विपक्षात. पुढचा बॉल मयूर गोतारणे. लोवर फुल टॉस बॉल होता तिथे यश बॉलवर झेपावतो. सिंगल अर्जित होतीये. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 24 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. अगदी संघाचे पाठीराखे संघाच्या पाठीशी आलेत. मग मनोज पाटील असतील, प्रफुल्ल पाटील असतील, विपुल पाटील असतील. विपुल पाटील अगदी कामावर जशी सुट्टी मिळते तसं टीम सोबत एन्जॉय करतायत क्रिकेट. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे. त्या धावा असतील 24 धावा. चला जाऊयात मॅच मध्ये. येणारे आता 12 बॉल असतील आणि 12 बॉल मध्ये विजयाकरता 27 धावांची गरज आहे. 12-27 समीकरण बनलंय. जिथे 10 ची सरासरी होती ना ती आता सरासरी जवळजवळ 13.50 ची झाली आहे. म्हणजे 13.5च्या सरासरीने इथनं धावा करायच्या आहेत. मयूर गोतारणेचं हे षटक खूप महत्वाचं ठरलं कारण की कमबॅक करणारं षटक म्हणावं लागेल कारण की पहिल्या 2 ओव्हरला 20 गेल्या. मात्र मयूर गोतारणे जसा ओव्हरला आला 7 धावा त्यानं जरी दिल्या असल्या मात्र कल्पेश भोईर सारखा एक महत्वाचा बॅटर गेलाय. गौरव आलाय. ओव्हर नंबर 4 करता त्याला 5 रन केलंय. समोर विपुल आहे. क्षमता आहे विपुल मध्ये मोठे फटके खेळण्याची. मात्र त्याच्या विपक्षात गौरव ओव्हर नंबर 4 सुरुवात करतोय. पहिला बॉल विपुलच्या विपक्षात. वेग कमी केला तिथे विपुल बॅट मधनं बॉलला पाठवलंय. 6 धावांकरता आलाय दर्जेदार षटकार.
या षटकाराच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर लागतीये 30 धावा. अजूनही विजयाकरता 21 ची गरज आहे. 21 धावांची अजूनही गरज आहे. धावसंख्या ती 30 स्कोर कार्डवर लागतीये. निर्णायक षटक आहे या मॅच मधलं, जिथे येणारे 11 बॉल विजयाकरता 21 धावा त्यांची गरज आहे. इथून पुढे 11-21 चं समीकरण बनलंय या मॅच मधनं. चौथ्यात मॅच मध्ये पुढचा बॉल इथे सिंगल ती फक्त अर्जित होतीये. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 न पुढे जातीये. स्कोर कार्डवर धावा लागल्यात त्या 31 धावा. म्हणजे आता येणारे 10 बॉल विजयाकरता 20 ची गरज आहे. 10 बॉल 20 चं समीकरण बनलंय. निर्णायक षटक ते मॅच मधनं आपण पाहतोय. 10 बॉल 20 ची गरज आहे. विकेटची गरज आहे ती सरसोडला, मात्र इथनं रनांची गरज आहे ती आपटीकरांना. पुढचा बॉल अतिरिक्त शफल झाला होता, तिथे झेलला संधी. इथे झेल तो टिपलाय, विकेट जातीये. बॅटर बाद. सध्या खूप चर्चेत आहे, ट्रेंडिंगला आहे. जो ऋतिक रोशन लोकांना आठवत नव्हता ना, तो पण आता आठवायला लागलाय. ऋतिक आलाय. ऋतिकचं गाणं लावलं आणि ऋतिक मैदानात दाखल झालाय. जाऊयात मॅच मध्ये, खूप चर्चित आहे. जाऊयात मॅच मध्ये. पुढचा बॉल ऋतिक करता असेल. इथे आल्या आल्या मोठा प्रहार करायचा होता. नीरज आलाय बॉल खाली, नो डाऊट. तिथे झेल सुटलाय. महत्वपूर्ण सामन्यात एक महत्वाचा झेल सुटलाय. नीरजच्या हातात ना खूप कमी वेळा पाहतो झेल सुटताना, आणि तो आज इथे पाहायला भेटलाय ऐनशेटच्या नगरीमध्ये. मॅच मधला निर्णायक झेल होता असं म्हणायला हरकत नाहीये. इथे झेल ड्रॉप झालाय. धाव कंप्लीट होती एक. या एकच्या मदतीने 32 धावा त्या स्कोर कार्डवर लागल्यात. अगदी एखादा गव्हर्नमेंट ऑफिसर, त्याला जसं एखादी चुकी झाली की तडकाफडकी बदली करतात, तशी नीरजची तडकाफडकी बदली केली. इथून डायरेक्ट त्याला तिकडनं पाठवलंय, तिथे आता तो कव्हरच्या क्षेत्रात गेलाय. चौथ्यात मॅच मध्ये पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर ना गौरव. इथे चांगला बॉल, तिथे स्ट्रेट ड्राईव्ह न फटका येतो. 2 क्षेत्ररक्षक ते बॉलवर यश पोहोचलाय. तिथे यश कडनं चुकी होतीये. पॅकअपला खेळाडू होता गौरव, त्यानं बॉलला उचललं, फेकून दिलं, तिथपर्यंत थ्रो केला. जयेश पाटील होते त्या ठिकाणी पॅकअपला. पुढचा बॉल, तिथे झेलला संधी, इथे झेल घेतलाय, विकेट जातीये. बॅटर बाद. थँक्यू डीजे. विकी काळे यांना देखील मी विनंती करतो की आपण या इकडे मुख्य मंचाकडे. जाऊयात मॅच मध्ये, जिथे धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली आहे. तर या ठिकाणी उमेशजी लोखंडे साहेब ते देखील येत आहेत. नगरसेवक आपणास देखील विनंती करतोय, एक दणदणीत विजयी तो साकार केलाय. येणारे 6 बॉल विजयाकरता 17 ची गरज आहे.
जर आपण पाहिलं तर माजी सरपंच व आता सध्याचे नगरसेवक उमेशजी लोखंडे साहेब येत आहेत. हार्दिक हार्दिक स्वागत. चांगला बॉल दर्जेदार, इथे भेदक मारा, ब्रह्मास्त्र ते मात्र हाताळलं जाते यश कडनं. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. येणारे 5 बॉल आता विजयाकरता 17ची गरज आहे. 5 बॉल 17 धावांची गरज आहे या मॅच मधनं. आता मोठे पटके ते यायला हवेत. पहिल्या 2 ओव्हरला ना ड्रायव्हिंग सीटवर होता आपटीकर, मात्र तिथनं तिसऱ्या ओव्हरला जसा मयूर गोतारने आला बॅकफुटला गेली टीम आपटी. पुढचा बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, तिथे सिंगल ती वेगाने अर्जित केली आहे. दुसरीचा प्रयत्न तो होत नाहीये. एकच धाव ती अर्जित होती आहे. या 1च्या मदतीने धावसंख्या 35 ती स्कोर कार्डवर लागली आहे. 35 जेव्हा जेव्हा स्कोर कार्डवर येतो शाळेची आठवण होते. 35% काठावर पास. 35 ही धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 5 विकेटच्या मोबदल्यात. तिथे यश. पुढचा बॉल, जिथे झेलला संधी तिथे जयेश पाटील होते. विकेट जातीये. बॅटर बाद. थँक्यू. तिथे मानस नवीन बॅटर मैदानात दाखल झाला बॅटिंग करण्याकरता. नेक्स्ट मॅच एक बिग फाईट, टीम दिनकरपाडा आणि सापणे 11 सापणे ते आपल्याला पाहायला मिळेल. जाऊयात मॅच मध्ये. पुढचा बॉल तिथे प्रथमेश होता. क्षेत्ररक्षण करण्याकरता सिंगल ती अर्जित होतीये. या सिंगल जास्त काही फरक पडणार नाहीये. या 1च्या मदतीने धावसंख्या वाढती 36. येणारे 2 बॉल आता विजयाकरता 15ची गरज आहे. 2 बॉल 15 हे समीकरण या मॅच मधनं बनलंय. 2 बॉल आणि 15 धावा. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, जिथे मयूर गोतारने बॉलवर झेपावतोय. सिंगल ती अर्जित होतीये. सिंगलला फरक पडणार नाहीये. 1 बॉल आणि विजयाकरता आता 14 धावांची गरज आहे या मॅच मधनं. शेवटचा बॉल या ओव्हर मधनं, तिथे या मॅच मधली औपचारिकता ती पूर्ण करायला लावली आहे आणि विजयी संपादन केलाय तो शशिकांत स्फूर्ती सरसवळ संघानं. आणि दोन्ही टीम आपला एक एक प्रतिनिधी किंवा कर्णधार आपण आयोजकांशी लगेच संपर्क साधायचा आहे. टीम सरसवळ आणि टीम यंग